मने राक्षस दळा रणदे कोणी केली पळा आश्वासनियाच केळा सनद केला दळ दुसरे म्हणू लागले राक्षस सैन्याला का पळताय भागुबाई सारखे भित्र्यासारखे का पळून जाताय मी आहे तुमच्या पाठीमाग मी असताना तुम्हाला पळायची काही गरज नाहीये माघारी फिरा परशुरामचंद्राच्या सैन्यावर तुटून पडा नाहीतर तिथंच मरा अशा प्रकारे तो दुसरे सैन्याला म्हणू लागलेला माघारी परत फिरलेल्या सैन्याला धीर देऊ लागलेला राम म्हणजे काय सर्वसाधारण मनुष्य आम्ही राक्षस आहोत राम आमच्या समोर टिकणार नाहीये तुम्ही का भित्र्यासारखे पळताय माघारी फिरा दुष्ट नाव की राक्षसाती म्हणे तुम्ही रावे बाजे पाठीची निवदिन शिराबाती अति आवेशी रावेंद्रा हुसेन आपल्या सैन्याला म्हणू लागला परशुरामचंद्राची तुम्हाला भीती वाटते ना तुम्ही माझ्या पाठीशी राहा रामाला मी मारतो रामाला मारण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे तुम्ही माझ्या पाठीशी लढा मी रामाला मारतो काही चिंता करू नका अशा प्रकारचे सर्व सैन्य पाठीमागे घेतलेले आणि तो हुसेन परशुरामचंद्राच्या दिशेने निघू लागलेला आहे दरोनी दूषणाचे गुण परत रे राक्षस श्रीराम क्षेत्रेचे दावया सकळ शाळता शिळायोधे आता या सैन्याचं बळ संपलेलं होतं आणि आपलं बळ संपलं की दुसऱ्याचं बळ घ्यावं लागतं सैन्याचं बळ संपलं म्हणून सैन्य इकडं तिकडं पळू लागलं मग सरसैन्यापती त्यांचा दुषे नाही त्यानं सांगितलं तुम्ही काही पळू नका इकडं तिकडं माझ्या पाठीशी लढा आणि मी रामाला मारतो म्हणून करता धीर दिलेला आहे आणि धीर दिल्यामुळं नंतर त्यांना बळ आलं बळ गेल्यानंतर धीर देणारा लागतो महाराज आणि धीर दिला की नंतर बळ येतं दुसऱ्यानं दुसऱ्यानं बोलल्यामुळं त्यांना बळ आलेलं आहे आणि दुसऱ्याच्या पाठीमाग ते चालताय दुसऱ्यानं पुढे चालत आहे श्रीरामासी युद्ध करी दूषण राक्षस वर्षिती पाशान शाळ ताळ वृक्ष जाण अति सत्राने आणि ते अति सत्राने आणि आता जे काही युद्ध होते काय युद्ध त्यांच्या पटलं शस्त्र अस्त्र संपले होते शस्त्रही संपले होते आणि अस्त्रही संपले होते परशुरामचंद्रानं सगळ्याला केलं होतं म्हणून वृक्ष घेतले आणि पाशाने घेतले शस्त्र बी संपले ना अस्त्र बी संपले म्हणून करता काय घेतलं कुणी पाषाण घेतले कुणी वृक्ष घेतलेले आणि कुणी पर्वत घेतलेले आणि दुसऱ्याला सहकार्य म्हणून त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी दुसऱ्याला धीर दिलेला आहे आणि युद्ध करण्यासाठी निघालेले आहेत अशा प्रकारे रामकथा नाथ महाराज सांगतात.